नमस्कार मित्रांनो, लेह लडाखची सिरीज लाईव्ह आहे. आय नो बराच वेळ घेतला आम्ही, कारण आमच्यासाठी एडिटिंग आणि सॉफ्टवेअर न्यू होतं आणि त्याचबरोबर वर्क कमिटमेंट्स पण होत्या. कसं टाईम काढून एडिटिंग केली आहे आणि आय होप तुम्हाला आमची कंप्लीट लडाख सिरीज आवडेल. जसं लडाख सर्किट चॅलेंजिंग असतो तसं आमची ही जर्नी चॅलेंजिंग होती. डे 1पासून इंडिया पाकिस्तानचा वॉर चालू होता आणि आम्ही निघालो होतो 8 मेला. आम्हाला काहीही आयडिया नव्हती की बाउंड्रीज ओपन असतील, एंट्री देतील किंवा नाही. वॉज नो आयडिया. बट आम्ही डिसाईड केलं होतं की आपण जाऊया आणि मग तिथे कॉल घेऊ पुढे काय करायचं. त्याचबरोबर लडाखमध्ये आम्हाला लॉकडाऊनवाली फिलिंग होती, कारण कोणीही टुरिस्ट नव्हतं. कारण होतं फ्लाईट्स बंद होते आणि जो आम्ही रूट घेतला होता तो सर्वात मोठा, डेंजरस आणि चॅलेंजिंग होता. आणि आम्ही किती खर्च केला, जसं की फ्यूल, टोल, फूड अँड हॉटेलमध्ये, त्याचं आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये शो करू. सो लेट्स स्टार्ट द जर्नी. आत्ता वाजले 12:30 आणि आपण जात आहोत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आजचा दिवस आहे 8 मे 2025. आता आपण मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आहोत आणि जस्ट आपला ब्रेकफास्ट झाला आहे आणि आत्ता ऑलमोस्ट 9:30 झालेले आहेत. आणि आपण ब्रेकफास्ट हे राजहंस हॉटेलमध्ये केलेलं आहे. चांगला ब्रेकफास्ट होता. तर आता आपण ह्याच्या पुढे कुठे चाललो आहोत? आता आपण रतलाम जात आहोत. इकडनं रतलाम साधारणतः 200 किलोमीटर आहे. ओके. आणि आता आपण कितीतरी किलोमीटर आलो? 435 किलोमीटर. ओके, 435 किलोमीटर आतापर्यंत आपली रनिंग झालेली आहे काल रात्रीपासूनची. लेह लडाख किती वर्षापासून प्लॅन करतो आम्ही. फायनली सक्सेसफुल झालाय. त्या सक्सेसफुल मध्ये बॉर्डर वरती टेन्शन आहे. तुला माहिती, लास्ट इयर आपण 2 गाड्या घेऊन जाणार होतो. हो, फोर्ड फिगो आणि फोर्ड फ्री स्टाईल. आज आपण इनोवा क्रिस्टा घेऊन जात आहोत. फायनली बॉर्डर्स वरती टेन्शन आहेत जम्मूवर, बट ठीक आहे. आपण तिकडे जाऊन आपल्याला अपडेट भेटेल. श्रीनगर रूट ओपन आहे की नाही. श्रीनगर रूट ओपन नसेल तर आपण मनाली मार्गे निघूया. प्लॅन तर आपला तोच होता, श्रीनगर रूटनी जायचं. पण ठीक आहे. पण मनालीवरून जाताना काय प्रॉब्लेम्स वगैरे काय येणार नाहीत ना? काही प्रॉब्लेम नाही आहे. माझा फक्त प्लॅन असं होतं की मनाली मार्गे कसं आपण डायरेक्ट हायेस्ट अल्टिट्यूडला. ओके, ते ब्रीथिंगचे इश्यू वगैरे तिकडून गेलो तर गेलो तर श्रीनगर मार्गे गेलो असतं तर आपण स्लोली अडॅप्ट झाली असते आपली बॉडी हाय अल्टिट्यूडला. पण ठीक आहे, अजून आपल्याकडे 2-3 दिवस आहेत. तोपर्यंत काही सिच्युएशन चेंजेस होतील, बॉर्डर्स ओपन होतील. तर आपण नक्कीच श्रीनगर रूटलाच प्रेफरन्स देऊया. पहिलं प्लॅन होतं चित्तोडगड. तर आता इतका डिस्टन्स खूप फास्ट कव्हरअप केला आहे, तर आता आपण चित्तोडगड स्टे नाही करणार, आपण जयपूर स्टे करूया. तर रतलाम थ्रू दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट करून जयपूर एक्झिट घेऊन आपण जयपूरला हॉल्ट घेऊया, जेणेकरून आपले बरेचसे किलोमीटर्स कव्हरअप होतील. दुसऱ्या डेसाठी जास्त कव्हरअप करायला स्ट्रेसफुल नाही राहणार. आणि आपली गाडी तर किंग ऑफ कम्फर्ट आहे. मग कशी झोप झाली तुमची? खूप मस्त झोप झाली आहे. सही आहे. आय थिंक शरण्याची पण खूप चांगली झोप झाली. शरण्य तर मस्त हेडफोन्स लावून टॅब लावून पर्सनल स्पेस मध्ये एन्जॉय करते. तिचा मी टाइम चालू आहे. मी टाइम ब्रेकफास्ट झालेला आहे मॅडमचा, सो आपल्याला पण टेन्शन नाही. क्या बात आहे. सोयराचा आपण आता पोट भरूया. आपण तर खाल्लंय, पण सोयराने काहीच खाल्लं नाहीये. डिझेल भरायला गेलो होतो, पण असं झालं की मी ब्लॉग बनवण्यासाठी जो कॅमेरा बाहेर काढला त्या पेट्रोल पंप वाल्याला वाटलं की आम्ही कोणतरी पेट्रोल किंवा डिझेलची काहीतरी तपासणी करण्यासाठी आलोय. आणि तो घाबरला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा डिझेल नाहीये म्हणून मशीन बंद आहे. आणि आम्हाला त्यांनी डिझेल दिलं नाही. फायनली सोयराला डिझेल मिळालेलं आहे. मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे 120चा टॉप स्पीड आहे. सुपर्ब हायवे आहे. हायवे रिकामी आहे. आपला मुंबई पुणे हायवे फुल लोडेड असतो.
आम्ही इकडे जेवायला आलो आहे आणि मला भूक बिलकुल पण नाही, मला जेवायचं नाही. तरी ह्यांनी फोर्स करून माझ्यासाठी एक पराठा मागवला आहे. मी लिटरली आत्ताच गाडीत एक थेपला आणि अर्धा खाकरा खाल्लेला अँड स्टील दे आर नॉट लिसनिंग टू मी. आणि त्यांनी माझ्यासाठी अजून एक पराठा मागवला. कारण तिला नंतर भूक लागते. पराठा, बुंदी रायता. कोटापासून एक 40-45 किलोमीटर आपण लांब आहोत आणि जस्ट एक चहा ब्रेकला थांबलो आहोत. दिल्ली मुंबई कंप्लीट झाला एक्सप्रेसवे, तर कोटा आणि हा जो मध्ये डायव्हर्जन आहे तोही घ्यायची गरज लागणार नाही. बट कालपासून रस्ते आर ऑसम, डेफिनेटली खरंच सांगतो. खूप सुखाची जर्नी चालू आहे आमची. आणि आपली सोयरा उभी आहे. पाऊस प्रत्येक राज्यात चालला आहे सध्या. थोड्या थोड्या ठिकाणी पाऊस पडतो आहे. जसं तुम्ही आता बघू शकता राजस्थान कोटामध्येही पाऊस भरला आहे. या एक्सप्रेसचं नाव काय आहे? दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आणि हा ॲक्च्युली दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे नाही, हा आहे कम्प्लिटली दिल्ली गुजरात मुंबई. ओके. येस. एकदा हा हायवे कंप्लीट झाला की आय थिंक आपल्याला इकडे रश बघायला भेटेल. काय हे, काय घेऊन चाललाय तो? मोदक आहे, मोदक. कसली साईज आहे. 8:30 वाजले ऑलमोस्ट आणि आम्ही आता राजस्थानमध्ये सवई मधुपूरमध्ये आहोत, नियर बाय रणथंभोर ना. आणि जस्ट चहा घेतलाय. टार्गेट होता जयपूरला पोचायला रात्री ऑलमोस्ट 12 वाजतील. तर आम्ही डिसाईड केले ते सवई मधुपूरमध्ये हॉल्ट करू. आम्ही हॉटेल रूम चेक करतो, बघूया कुठलं हॉटेल भेटतो आणि तिकडे आपण एक चांगला स्टे करू आणि उद्या कंटिन्यू करू अर्ली मॉर्निंग जर्नी आपली टुवर्ड जम्मू. आपला रूट होता जो होता श्रीनगर मार्गे कारगिल होतं, आपण लेहला जाणार होतो. तर आता बघूया काय प्लॅन आहे. तर तुम्हाला एक हॉटेलचा ओव्हरव्ह्यू दाखवतो रूमचा. सर रूम खूप चांगली आहे ही. आणि आम्ही आता जस्ट ब्रेकफास्ट करत आहोत. ब्रेकफास्टमध्ये आज आहे आलू पराठा आणि चहा कॉफी. महाराजा पॅलेस हॉटेल अतिशय चांगलं आहे आणि खूप मस्तपैकी मेंटेन ठेवलं यांनी. 2 डबल बेड आहेत आणि एकदम ऐसपैस आहे, व्यवस्थित मस्तपैकी लाईट्स वगैरे पण आहे, टी व्ही आहे, फ्रीज पण आहे, व्यवस्थित अरेंजमेंट केले, वॉर्डरोब आहे, परत एक सोफा पण आहे आणि तुम्ही बघू शकता टॉयलेट पण एकदम ऐसपैस आहे, व्यवस्थित. आय मीन प्रॉपर मेंटेन केलेलं आहे. तर मला वाटतं हा हॉटेल खूपच अतिशय चांगलं आहे. इंडियन आर्मीनी जबरदस्त म्हणजे सल्यूट टू इंडियन आर्मी. येस येस, खूपच मोठी कामगिरी केली आहे इंडियन आर्मीने. बाय द वे, तुम्हाला हॉटेलबद्दल काय बोलायचं काय? कसं वाटलं हॉटेल तुम्हाला? एकदम मस्त होतं. चांगला होता हॉटेल. झोप वगैरे एकदम छान झाली, एकदम फ्रेश वाटतंय. फूड पण आय थिंक चांगलं होतं फूड तिकडे चांगलं होतं. आणि आपल्याला कॉस्ट पण ऑलमोस्ट 5 जणांसाठी Reasonable आहे. ओके ऑलमोस्ट 3000 आपण पे केले त्या एका नाईटसाठी. पण खूपच चांगलं होतं ॲक्च्युली. त्याचे काय म्हणतात ॲम्युनिटीज खूप चांगल्या होत्या. हो, कारण काही पहिले आम्ही हॉटेल बघितले त्याच्यामध्ये लिफ्ट नव्हत्या, तर थोडं स्टे आय मीन डिफिकल्ट होत होतं की बॅग्स वगैरे कॅरी करण्यासाठी. पण या हॉटेलमध्ये लिफ्ट वगैरे होती आणि एक्स्ट्रा मॅट्रेसच्या ऐवजी बेड होते प्रॉपर. हो, प्रॉपर बेड होते, एक्स्ट्रा मॅट्रेस पण नव्हते. त्यामुळे हे हॉटेल खूप चांगलं होतं. पैलवान धाबा बघूया केवढा मोठा आहे पैलवान धाबा. चला लेट्स गो इनसाइड. गॉड, धाबा खूपच मोठा आहे, तुम्ही बघू शकता. सर्वजण इथे काही ना काही ब्रेकफास्ट करायला थांबले. बघूया आपल्या माणसाने काय ऑर्डर केलं आहे ते. तुम्ही लोकांनी काय ऑर्डर केलं इकडे? पनीर प्याज पराठा. ओके. आणि शरण्याने
गोलगप्पा. आणि बंटी तू काय? राज कचोरी, राज कचोरी खूपच मोठी आहे. आणि तू काय फक्त चहा मागवलं? छोले भटुरे पण आहेत. छोले भटुरे पण येणार आहेत. ओके, व्हेरी गुड. मग आता हे खाऊन झाल्यावरती कसं काय, कुठे? आपण आता जाणार आहोत इकडनं अंबाला. ओके. पुढचं अपडेट अंबाला जाऊन माहिती पडेल. अंबाला पोचलो आहोत आणि बघू शकता कंप्लीट सिटी ब्लॅकड आउट आहे. कुठेही लाईट नाही आहे. गोल्डन ऑर्किड आय थिंक एवढा ब्लॅकआउटमध्ये दिसत नसेल नाव. ही आपली गाडी आहे खालती उभी. कंप्लीट डार्कड आउट आहे आज अंबाला. चला रूम बुक करूया आणि मग पुढे डिस्कस करूया. आदित्य दादांनी हे पण सांगितलं असेल लेह लडाखची सिच्युएशन की जम्मू काश्मीरच्या इकडे पाकिस्तान आणि इंडियाची वॉर चालली आहे. म्हणून आमचा आधी प्लॅन होता लेह लडाखला नाही जायचं, पण आता आम्ही जात आहोत. सो आता आम्ही अंबाला पोचलो आहे आणि आम्ही आता गोल्डन ऑर्किड हॉटेलमध्ये आलो आहेत आणि आम्ही आता सगळं डिनर ऑर्डर केलं आहे आणि इकडे मस्त सगळे लोक बसले आहेत. आदित्य दादा अजून एक टॉयलेटरीजची बॅग आणायला गेले आहेत. मग मला वाटलं की ती ऑलरेडी आणली आहे. जीवती ही वाली बॅग असं मग मला वाटलं, पण ते खरं मध्ये नव्हतं. सो आदित्य दादा परत गेले आणायला ती बॅग. थँक्यू. गुड मॉर्निंग. अंबालावरनं आम्ही आता निघालो टूवर्ड्स मनाली. बघूया आता आज संध्याकाळ होईल मनाली पोचायला की आता आपण मनालीवरला आपला पुढचा प्लॅन काय आहे तर मनालीला जाऊन डिसाईड करूया. सध्या श्रीनगर जम्मू काश्मीर फुल्ली रेड अलर्टमध्ये आहे. आपण 2-3 दिवसापासून बघतच आहोत वॉर कंटिन्यूस चालू आहे पाकिस्तानकडनं आणि त्यालाच आपण डिफेन्स करतो आहे. आपली इंडियन आर्मी अँड आपली इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स, सल्यूट टू दॅम. काल आम्ही अंबाला जिथे हॉटेलला स्टे केलं होतं कम्प्लीट ब्लॅकड आउट होतं. बरेचसे जेट्स रात्री 1-2 वाजता आपल्या हॉटेलवरनं बघितले आम्ही. कितीतरी जेट्स गेलेत आणि ॲज वेल ॲज रोड्सवरती इतकी मिलिटरीची मुवमेंट्स होती. टँक्स, मिलिटरी आर्मी मुवमेंट्स चालू होती कॉन्स्टंट. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 11:15 आणि आपण आज जात आहोत टुवर्ड्स मनाली. आणि तुम्ही बघू शकता बरेचसे टुरिस्ट आज ट्रॅव्हल करतायत. सिच्युएशन इतकी वर्स्ट आहे श्रीनगर जम्मू काश्मीरला, बट टुरिस्ट काय थांबत नाही. हीच आपली एक प्राऊडेस्ट आणि स्पिरिटेड इंडियन सिटिझनशिप जे आपण बोलतो की आपल्याला ट्रस्ट आहे आपल्या आर्मीवरती, आपल्या डिफेन्स सिस्टमवरती की तुम्ही बिंदास फिरा, तुम्ही एन्जॉय करा तुमची ट्रिप. आम्ही बॉर्डरवरती तैनात आहोत. बट ह्याचं कारण असं नाही आहे की आपणही काही प्रिकॉशन्स पाळले पाहिजे. जिथे एंट्री नाही दिली आहे तिथे खरंच एंटर करू नका. जिथे आर्मीने रेस्ट्रिक्शन्स मुवमेंट होल्ड केले आहेत तुम्ही तिथं त्याचं पालनही करा तितकंच. तर चला निघूया टुवर्ड्स मनाली. ऑन द वे टुवर्ड्स मनाली. त्याच्या आधी लागेल आपल्याला मंडी. आणि व्ह्यू बघा सुपर्ब आहे. इथं जस्ट सुरुवात आहे हिमाचलची. आपण बरंचसं काही बघणार आहोत. काही दिवस इकडेच राहणार आहोत. हिमाचलमध्ये स्टे करणार आहोत. त्याचबरोबर बरेचसे काही लोकेशन्स एक्सप्लोरही करणार आहोत. सोयरा उभी आहे आणि जस्ट व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एक सुपर व्ह्यू, ब्रेथ टेकिंग व्ह्यू आहे. डोंगरांच्या मधून वाहती नदी. क्लाउड्स बघा काय सुपर्ब दिसत आहेत.
आम्ही आता आहोत मनालीला आणि टेम्परेचर खूप सुपर्ब आहे. 17 to 18 डिग्री टेम्परेचर इकडे. आणि जस्ट न्यूजही रिलीज झाली आहे की वॉर थांबला आहे. नेक्स्ट हिअरिंग 12 मेला आहे. तर ओके, आता लेहचा प्लॅन बघूया उद्या आपण कसं जाणार आहोत. लेट्स पहिले ते स्टे करूया मनालीला. आम्ही एक हॉटेल बुक केलं, इकडनं साधारणतः 20-25 मिनटावर आहे. एकदा हॉटेल रीच करून उद्याचा प्लॅन कसं काय करायचं लेहसाठी इकडनं बघूया. इकडनं रूट्स कसे ओपन आहेत, कुठला मार्ग आपण जाणार आहोत ते आपण डिसाईड करू. आणि जस्ट आम्ही इकडे थांबलो होतो ब्रेकफास्ट अँड लंच अँड डिनर. हॉटेलचं नाव काय आहे माहीत नाही, बट आम्ही जस्ट चहा घेतला. नीलकंठ B&B. जस्ट चहा घेतला आहे आणि लेट्स गो बॅक. चलो. वाजलेच ऑलमोस्ट 10:15 आणि आम्ही आता स्टे करत आहोत मनालीला. आम्ही हा एक हॉटेल बघितलं आहे, 4 सीझन कॉटेज. आणि आपली इथे सोयरा उभी आहे. चला मी तुम्हाला एक रूम टूर देतो. $302. हॅलो. अरे वा, ओडमोंगची तयारी. येस, खूप थंडी आहे म्हणून म्हटलं की काहीतरी गरम झालं आहे. 8 डिग्री आहे म्हणाला आता सध्या. ही आमची गॅलरी आहे. इकडे नदी वाहत आहे. माहीत नाही किती गावकत दिसतोय, बट आहे कम्प्लीट मनाली. डिनर झालं आहे आमचं, पण ऑलमोस्ट आता 12 वाजले असतील, 12-12:30. आणि आता आम्ही चाललो आहे जस्ट वॉकसाठी. आता ऑलमोस्ट टेम्परेचर इथे 7 डिग्रीपेक्षाही कमी आहे. बघूया. आमचे 2 माणसं खालती गेलेत. बंटी तर बिना चपलीच्याच गेलं आहे, त्याची चप्पल गाडीमध्ये आहे. खूप लो टेम्परेचर आहे इथे. आम्ही कानटोपी, जॅकेट वगैरे सर्व घातलं आहे, तरी पण जबरदस्त थंडी लागते. बघूया हे दोघंजणं काय करते तिकडे. ओके ओके, हा बघा, हा बिना चपलीचा इथे. सर्वजण झोपलेले आहेत आणि आम्ही 3च असे रातकिडे रात्रीचे बाहेर फिरतोय. तुम्ही बघा मनाली रात्रीची कशी दिसते. खूप सुंदर दिसते. फक्त एवढंच आहे की ते अंधार आहे म्हणून दिसत नाही आहे. उजेड झाल्यावरती दिसेल उद्या. तर आम्ही एन्जॉय करतो. आपण भेटूया सकाळी. बाय.